श्री क्षेत्र देवगड प्रवरेच्या पवित्र तीरी मंद वारा गुणगुणतो. दत्तनामाच्या गजरामध्ये देवगड जागृत होतो. दर्शन होताच दत्तगुरूंची कृपादृष्टी अंतरी भरी. प्रवरा वाहे शांतपणे चरणी अर्पून गीत. तिच्या लाटांमध्ये ऐकू येते दत्तनामाचं संगीत. जो येतो या पावनभूमीवर भक्तिभाव अंतरी घेऊन, रिकामा कोणी जात नाही दत्तकृपा लाभते भरून. हे देवगडा तुझ्या चरणी मस्तक माझे सदैव राहो. दत्तगुरूंच्या आशीर्वादाने जीवन माझे मंगल होवो. संत किसनगिरींच्या साधनेचा अजूनही दरवळतो सुवास. प्रत्येक कणात जाणवते गुरुभक्तीचा प्रकाश. प्रत्येक कणात जाणवते गुरुभक्तीचा प्रकाश. गुरुभक्तीचा प्रकाश. नमस्कार मित्रांनो, देवगडमध्ये तुमचं स्वागत आहे. हे आहे भव्य दत्त मंदिर. हा व्हिडिओ नक्की पहा. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रवास करणार आहोत महाराष्ट्रातील एका अशा पवित्र दत्तक्षेत्रात, जिथे अध्यात्म, इतिहास, संत परंपरा आणि निसर्ग यांचा अद्भुत संगम अनुभवायला मिळतो. हे स्थान म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील पवित्र श्री क्षेत्र देवगड. अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गालगत नेवासापासून सुमारे 14 किलोमीटर आणि अहिल्यानगर पासून सुमारे 66 किलोमीटर अंतरावर मुरमे गावाजवळ उंच टेकडीवर वसलेले हे क्षेत्र हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मित्रांनो, आज ज्या देवगडला आपण भव्य मंदिर, सुंदर बगीचे, संगमरवरी वास्तू आणि गर्दीने भरलेले तीर्थक्षेत्र म्हणून पाहतो, तो परिसर पूर्वी घनदाट झाडी, डोंगररांगा आणि निर्जन भाग म्हणून ओळखला जायचा. असे म्हणतात की या परिसरात प्राचीन काळापासून ऋषीमुनी तपश्चर्या करीत असत. प्रवरा नदीच्या तीरावर असलेल्या या भूमीत एक विलक्षण सात्विक ऊर्जा असल्याचा अनुभव साधकांना येत असे. त्यामुळे अनेक योगी, नाथपंथीय साधू आणि दत्तभक्त येथे साधनेसाठी येत असत. याच पवित्र भूमीवर पुढे एका महान संताचे आगमन झाले. ते म्हणजे परमपूज्य श्री किसनगिरी महाराज. किसनगिरी महाराजांचे संपूर्ण जीवन हे दत्तभक्ती, तपश्चर्या आणि जनसेवेला वाहिलेले होते. लहानपणापासूनच त्यांना संसारापेक्षा अध्यात्माचे आकर्षण होते. सत नामस्मरण, ध्यान आणि गुरुभक्ती यामध्ये त्यांचे मन रमलेले असे. लोककथांनुसार आणि भक्त परंपरेनुसार महाराजांनी अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या साधनेमुळे त्यांना श्री दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त झाला. त्यानंतर त्यांनी या निर्जन डोंगरावर येऊन साधना सुरू केली. त्या काळी येथे कोणतेही मंदिर नव्हते. फक्त डोंगर, झाडी आणि प्रवरा नदीचा किनारा होता. महाराजांनी या भूमीतील दैवी शक्ती ओळखली आणि हे स्थान श्री दत्तगुरूंच्या सेवेसाठी समर्पित करण्याचा संकल्प केला. भक्तांच्या मते किसनगिरी महाराजांना अनेक वेळा श्री दत्तात्रेयांचे दिव्य दर्शन झाले. या प्रेरणेतून त्यांनी येथे श्री दत्त मंदिराची स्थापना केली. हळूहळू भक्तांचा ओघ वाढू लागला. अनेकांना येथे मानसिक शांती, संकटातून मुक्ती आणि आध्यात्मिक अनुभव मिळू लागले. नमस्कार मित्रांनो, दत्त मंदिरामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण या पवित्र स्थानाचा इतिहास पाहूया. चला तर मग दर्शनाला जाऊया.
आज ज्या देवगडमध्ये आपल्याला भव्य मंदिर, सुव्यवस्थित परिसर आणि विविध देवस्थानांचे संकुल दिसते, त्या क्षेत्राच्या विकासामागे एका महान संताचे योगदान आहे. ते म्हणजे परमपूज्य किस्नगिरी महाराज. संस्थानाच्या उपलब्ध माहितीनुसार किस्नगिरी महाराजांचा जन्म 1907 मध्ये गोधेगाव येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना अध्यात्म, साधना आणि गुरुभक्तीची आवड होती. पुढे त्यांनी दत्तभक्तीचा मार्ग स्वीकारला आणि प्रवरा नदीच्या परिसरात दीर्घकाळ तपश्चर्या केली. त्यांच्या साधना आणि आध्यात्मिक कार्यामुळे अनेक लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले. त्यांनी लोकांमध्ये नामस्मरण, सदाचार, सेवा आणि भक्ती यांचा संदेश दिला. याच काळात देवगड येथे दत्तमंदिर उभारण्याचे कार्य सुरू झाले आणि पुढे या ठिकाणाचा विकास तीर्थक्षेत्र म्हणून झाला. स्थानिक भक्त परंपरेत किस्नगिरी महाराजांबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. काही भक्तांच्या मते त्यांना दत्ततत्वाची विशेष अनुभूती प्राप्त झाली होती. मात्र अशा कथांकडे श्रद्धा परंपरेचा भाग म्हणून पाहिले जाते. मित्रांनो, देवगड समजून घेण्यासाठी दत्त संप्रदायाची थोडक्यात ओळख आवश्यक आहे. भगवान दत्तात्रेय हे भारतीय अध्यात्मातील गुरुतत्वाचे प्रतीक मानले जातात. दत्तात्रेयांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे एकात्म स्वरूप मानले जाते. दत्त संप्रदायात गुरुचे स्थान सर्वोच्च मानले जाते आणि आत्मज्ञानाचा मार्ग गुरुकृपेतून प्राप्त होतो असे सांगितले जाते. दत्तात्रेयांच्या जीवनाशी संबंधित एक महत्त्वाची संकल्पना म्हणजे 24 गुरु. निसर्गातील विविध घटक आणि जीवांकडून जीवनाचे धडे घेण्याची शिकवण दत्त परंपरेत दिली जाते. त्यामुळे दत्त संप्रदाय हा केवळ उपासनेचा नव्हे तर जीवनदर्शनाचा मार्ग मानला जातो. किस्नगिरी महाराजांच्या पश्चात संस्थानाच्या विकासात परमपूज्य भास्करगिरी महाराजांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसराचा विस्तार, भक्तनिवास, महाप्रसाद व्यवस्था आणि विविध सुविधा विकसित करण्यात आल्या. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी डोंगरावरून दिसणारे दृश्य अत्यंत मोहक असते. नदी, डोंगर आणि मंदिराचे सुवर्ण शिखर यांचा संगम पाहताना मन भक्तिभावाने भरून जाते. येथे येणाऱ्या भाविकांसाठी निवास आणि महाप्रसादाची उत्तम व्यवस्था उपलब्ध आहे. दर गुरुवारी येथे विशेष पूजार्चा होते. एकादशी, दत्त जयंती, महाशिवरात्री आणि पपू किस्नगिरी महाराज पुण्यतिथीच्या दिवशी हजारो भक्त उपस्थित राहतात. दत्त जयंतीच्या काळात संपूर्ण देवगड भक्तिमय वातावरणाने नटून जाते. भजन, कीर्तन, पालखी सोहळे आणि महाप्रसाद यामुळे परिसर उत्साहाने भरून जातो.
मित्रांनो, देवगडला भेट देताना जवळच असलेले मोहिनीराज मंदिर संत ज्ञानेश्वरांची कर्मभूमी नेवासा. शनी शिंगणापूर. आणि शिर्डी ही स्थळे देखील पाहता येतात. परंतु देवगडचे खरे वैशिष्ट्य म्हणजे येथे अनुभवायला मिळणारी शांतता. आजच्या धावपळीच्या जीवनात मनाला शांती, आत्मविश्वास आणि गुरुकृपेचा अनुभव हवा असेल तर श्री क्षेत्र देवगड ही एक अविस्मरणीय यात्रा ठरू शकते. पप्पू किस्नगिरी महाराजांनी प्रज्वलित केलेली भक्तीची ज्योत आजही येथे अखंड तेवत आहे आणि त्या ज्योतीच्या प्रकाशात हजारो भक्त आपल्या जीवनाला नवी दिशा मिळवत आहे. श्री गुरुदेव दत्त. प्रवरेच्या पवित्र तीरी मंद वारा गुणगुणतो. दत्तनामाच्या गजरामध्ये देवगड जागृत होतो. डोंगरांच्या कुशीत वसले हे गुरुकृपेचे धाम. संतांच्या तपश्चर्येने झाले पावन याचे नाव. संत किस्नगिरींच्या साधनेचा अजूनही दरवळतो सुवास. प्रत्येक कणात जाणवते गुरुभक्तीचा प्रकाश. प्रवरा वाहे शांतपणे, चरणी अर्पून गीत. तिच्या लाटांमध्ये ऐकू येते दत्तनामाचे संगीत. जो येतो या पावन भूमीवर, भक्तिभाव अंतरी घेऊन. रिकामा कोणी जात नाही, दत्तकृपा लाभते भरून. हे देवगडा, तुझ्या चरणी मस्तक माझे सदैव राहो. दत्तगुरूंच्या आशीर्वादाने जीवन माझे मंगल होवो. श्री गुरुदेव दत्त. अवघे करू दत्तमय. जर तुम्ही देवगडला भेट दिली असेल तर तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका पवित्र आणि ऐतिहासिक स्थळाच्या प्रवासात. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त. अवघे करू दत्तमय. गुरुभक्तीचा प्रकाश.